आता तुमच्याकडे तर या निवडणुकीच्या माध्यमातून सगळेच जण येणार आहेत, सगळेच उमेदवार येणार आहेत. पण मला तुम्हाला एक सांगायचं की जे काही पुढचे उमेदवार येतील त्या उमेदवाराने काय काय देवे लावलेत हे थोडंसं फक्त तुम्ही विचारा आणि तुम्ही त्याचा जरा थोडासा मागोवा घ्या. काय की त्यांनी काय कामं केले. आपल्याला विषय एक आहे, पक्षपेक्षा हा हे नसतो. आपल्याला फक्त एकच की हा सर्वसामान्य माणूसच हा आपण पक्ष म्हणून चालायचा. आपल्याला मला तुम्हाला एवढंच या ठिकाणी विनंती करायची की ज्या पद्धतीने आज तुम्ही या ठिकाणी दिसताय, एका हाकेला आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिलात, तशाच पद्धतीने आता येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला थोडंसं आता ही जी लढाई आहे ही लढाई थोडीशी अस्तित्वाची लढाई आहे आपली. या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्याला आपला विजय हा घ्यावाच लागणार आहे आपल्याला. आणि तो विजय घ्यायचा म्हणल्याच्या नंतर तुमच्या सर्वांची या ठिकाणी आपल्याला साथ आवश्यक आहे. पहिला जर सत्कार ह्या महाराष्ट्रात केला असेल तर मेढे साहेबांनी सांगावा की कुणी केला. मी विक्रम मुंडेंनी मुंबईमध्ये मंत्रालयात जाऊन स्वतः मुंडे साहेबांच्या चेंबरमध्ये एक आमचं उगवत नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार व्हावं म्हणून आम्ही त्यांचा सत्कार तिथे केला. आणि सगळ्या लोकांना सांगितलं की एक सामान्य लोकातलं घरातले लेकरू, त्यांचे वडील बी फार सज्जन आणि आमच्या वडिलांसारखे पटका फिटका बांधून चांगले होते. तर माणसं काम करीत असताना काही लोकांना देखवत नसतं. काहीतरी जातीचं पातीचं राजकारण करायचं, कोणाचं काय करायचं. बरेच पिढी बुर्जी बोललेत, भैया बोललेत, त्याचा विचार तुम्ही करू नका. निश्चित आपला विजय आहे. फक्त विजय आहे असं म्हणू नका. विजय सुद्धा आपण जर मेहनत नाही केली तर विजय येत नसतो हे मात्र लक्षात ठेवा. जोपर्यंत मतदानाच्या पेट्या बंदशील होत नाही तोपर्यंत आपण विजय निकालापर्यंत आपण जर प्रयत्न केला तरच उपयोग होणार आहे. नाहीतर इथली लय सभा मोठी झाली, तिथली लय झाली, मेटे साहेब हे बोलले हे करून. तुम्ही विश्वास ठेवून आमच्या सोबत यायचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला आतापर्यंतच्या ज्यांच्या सोबत तुम्ही होतात, मी कुणाचंही नाव घेणार नाही, ज्यांच्या सोबत तुम्ही होतात त्या सगळ्या लोकांनी फक्त तुमचा उपयोग करून घेतला आहे. त्या सगळ्या लोकांनी तुम्हाला देवगाव आणि विडा याच्या बाहेर तुम्हाला पडू दिलेलं नाही. याच्या बाहेर तुम्हाला घेऊन जाण्याचं जास्त काम केलेलं नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला मी शब्द देतो बाप्पा, आणि तुम्हाला सगळ्यालाच तुम्ही जसं मला शब्द दिलाय की विनायकराव तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं आम्ही पुढचे सगळे वर्ष घालू, त्याच प्रामाणिकपणाला साक्षी ठेवून मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत तुम्हाला फक्त विड्याच्या पुढं त्यांनी घेऊन जायचं काम केलेलं नाही. तर मी तुम्हाला सांगतो, विनायक मेटे तुम्हाला विजयाच्या रूपाला असेल, तुमच्या दुसऱ्या मुलाच्या आणि तुमच्या सगळ्या सहकार्याच्या रूपानं सगळा केस तालुका पारगण करू आपण, आणि तुम्हाला स्वतःला बीड जिल्ह्यात ओलांडून सुद्धा महाराष्ट्रावर घेऊन जायचं काम विनायक मेटे करेल. तुम्हाला महाराष्ट्रावर घेऊन जायचं काम विनायक मेटे करेल. तुमच्या देण्याचा, तुमच्या अनुभवाचा निकाल या तालुक्याच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये त्याची नोंद इतिहासाला घ्यावा लागणार आहे. अशा पद्धतीचा रिझल्ट हा देणार आहे. ह्या जी मेळावा आहे, ही बैठक आहे, हा कार्यक्रम आहे, आणि हा बाप्पाचा आणि तुमच्या सगळ्यांचा निर्णय आहे. हा अनेक दृष्टीनं कलाटणी देणार असणार आहे. हा फक्त राजकीय परिवर्तनाचा निर्णय नाहीये. हा निर्णय फक्त राजकीय परिवर्तनाचा निर्णय असणार नाहीये, तर या तालुक्यातला आणि जिल्ह्यामधला सामाजिक परिवर्तनाची सुद्धा नांदी या बैठकीतून घेतली जाणार आहे, ती ठरली जाणार.
या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये जे काही लोक जे अतिशय वाईट विचाराचे आहेत, ज्यांना सामाजिक शांतता देखवत नाहीये, ज्यांना सामाजिक एकरूपता पाहत नाहीये, ज्यांना जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावल्याशिवाय आपलं राजकारण होऊ शकत नाही, आपल्याला पद मिळू शकत नाही, आपल्याला खुर्ची मिळू शकत नाही, अशा सगळ्या विचाराच्या लोकांना ही आजची बैठक आणि तुम्ही आणि आपण बाप्पा एकत्र येणं ही त्यांच्या तोंडावर मारलेली चपराक आहे असं मी समजतो. ही चपराक आहे. आणि याची जाण, याची कल्पना हे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अतिशय चांगली आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, विकासाच्या कामाचा कोणतंही काम जर माननीय मुख्यमंत्र्याकडे आपण घेऊन गेलो तर तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, एकही काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कधीही वापस पाठवलं नाही. प्रत्येक काम करायचं काम हे त्यांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणून तुमचं आगीतून उठलं फुपाट्यात पडलं अशी अवस्था अजिबात होणार नाही, काळजी करू नका.